आवाज महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत। आपण बोलतो आहोत सर्वसामान्य माणसांच्या घरांच्या स्वप्नाविषयी। हे घराचं स्वप्न साकार होणार आहे का हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे। आपण पहिल्यांदा जाऊया DL सोनवणे महाविद्यालय कल्याणचे विद्यार्थी, जिथे आपला प्रतिनिधी मिलिंद तांबे। मिलिंद, या मुलांना विचारा की घरांच्या स्वप्नाबाबत त्यांची काय मतं आहेत। आता घरं सर्वसामान्यांना अवेलेबल होत आहेत का, पाहिजे त्या खिशाला परवडणाऱ्या किमतीत, किंवा काय परिस्थिती आहे? हो, नक्कीच अत्यंत महत्त्वाचा आणि मूलभूत असा हा प्रश्न आहे। तुला काय वाटतं की ज्याप्रमाणे घरांच्या किमती वाढत आहेत ह्या सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहेत का? नक्कीच नाही, कारण की सर्वसामान्य माणसाचं जे आता आपण उत्पन्न बघतो त्या हिशोबाने जे आपले म्हणजे दर आहेत ते खूप गगनाला भिडलेले आहेत। आणि म्हाडा किंवा सिडको जे तुम्हाला लॉटरी पद्धतीने घर देतात त्याच्यामध्ये सर्वसामान्यांच्या उत्पन्नाची कॅटेगरी बघून त्यांच्यासाठी विशिष्ट कोटा असावा असं माझं मत आहे। की सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेरची घरं आहेत सगळी। तुला काय वाटतं सर्वसामान्यांचं स्वप्न जे आहे घराचं, हे स्वप्न राहील का? हो, कारण की आता सर्वांना असं वाटतं की आपलं स्वतःचं घर असावं, पण आता जे किंमत वाढली आहे घरांची, त्यामुळे वाटत नाही असं की सर्वांना स्वतःचं घर मिळेल। ठीक आहे, एक प्रतिक्रिया आपण वरची घेऊया। तुला काय वाटतं की सरकारी जी घरं आहेत ती तरी आवाक्यात आहे का सर्वसामान्यांच्या? नाही, कारण माणसाच्या मूलभूत गरजा आहेत अन्न, वस्त्र, निवारा, आणि वाढणाऱ्या किमती अशा आहेत की माणसाचं वार्षिक उत्पन्न जरी 4 लाख असलं तरी गव्हर्नमेंटने ज्या पण प्रोव्हाइड केलेल्या घरगुती योजना आहेत त्यासुद्धा महागच आहेत। कारण किमती अशा आहेत की सर्वसामान्य माणूस त्या देऊ नाही शकत किंवा पुरवू नाही शकत। जरी लोन काढला तरी तो किती वर्ष फेडू शकणार आहे। सरकारी घरं पण आवाक्याच्या बाहेरची आहेत। तुला काय वाटतं सर्वसामान्यांचं स्वप्न जे आहे घरांचे स्वप्नच राहील का? सर्वसामान्यांचं जे घराचं स्वप्न आहे ते स्वप्नच राहील, कारण की मंथली इन्कम एवढी नसते आणि मंथली इन्कम वाढत नाही आहे आणि घरांचे दर वाढत चालले, म्हणून मला तरी वाटते की मध्यमवर्गीयांचे हे स्वप्नच राहणार आहे। ठीक आहे, मला असं वाटतं की मिलिंद बोलक्या प्रतिक्रिया आहेत। आपण जाऊया तनिष्कांकडे, नागपूरला। तनिष्का सदस्यांसोबत आपले प्रतिनिधी संजय डाफ आहेत। संजय, तनिष्कांना विचारा, कारण शेवटी होम डिपार्टमेंटचे मिनिस्टर त्या असतात, त्यांना घर सांभाळायचं असतं। किती छोटं असलं तरी त्या घरात त्यांना ॲडजस्ट करायचं असतं। त्यांना काय वाटतं घरांच्या बाबत? घरं मिळतात, नाही मिळत, स्वप्न बघू शकतो आपण आत्ताच्या परिस्थितीत, किमतींच्या बाबत काय वाटतं त्यांना? नक्कीच घरांचा विषय तसा या महिलांचा जिव्हाळ्याचा विषय, त्याच्यामुळे या विषयात बोलण्यासाठी महिला उत्सुक आहेत। तुम्ही सांगा, काय वाटतं तुम्हाला घरांच्या विषयात, घर घेण्याबाबत तुमचं काय मत आहे? म्हणजे तुम्ही आवाक्यात आहे घर घेण्यात, काय वाटतं? नाही, आजकाल घर घेणं तर आवाक्याच्या बाहेरच झालेलं आहे। प्रत्येकाचं स्वप्न असतं की माझं एक स्वतःचं घर असायलाच पाहिजे। तो कसा तरी आपल्या पैशाची जुळवाजुळव करतो, रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये काटकसर करून तो कसा तरी प्लॉट खरेदी करतो आणि त्याला असं वाटते की आता याची इमारत बांधावी ना आपलं स्वप्न साकार करावं। पण त्याच्यासाठी म्हणून तो धाव घेतो बँकेची आणि बँकेकडे जातो। तो बँकेला कर्ज मागायसाठी जेव्हा जातो तेव्हा बँकेचे अधिकारी पण त्यांना बरोबर माहिती मिळत नाही। बिचारा हे पेपर्स ते पेपर्स गोळा करता करता त्याची हेळसांड होते। त्याला असं वाटते की मला पण हेच वाटतं की भरपूर त्रास होतो कर्ज घेताना, कारण कर्ज घेताना ते हे बघतात की या माणसाकडे काय काय आहे। त्या माणसाकडे जर जास्त संपत्ती असेल तर निश्चित त्याला कर्ज मिळतं, नाहीतर त्याला कर्ज देण्यात येत नाही। म्हणजे कर्ज घेताना त्रासच आहे आणि फेडताना सुद्धा त्रास आहे। घर घेणं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर, तुम्हाला काय वाटतं? तुमचं काय मत आहे? मला हेच वाटते की सर्वसामान्य किंवा मध्यमवर्गीय जे लोक आहेत ते घर बांधू शकत नाही, तेव्हा ते बँकेकडून जाऊन लोन घेतात, परंतु बँकही त्यांना लोन देण्यास असमर्थ ठरते, कारण की अनेक अशी कागदपत्र लागत असतात त्याला। आणि बरोबर आहे। मला वाटतं संजय, मला असं वाटतं की प्रतिक्रिया फार बोलक्या आहेत। आपण जाऊयात प्रकाश रेड्डींकडे, माकपचे पॉलिट ब्युरो सदस्य आहेत। प्रकाशजी, आत्ता जी काही समस्या मांडल्या जातात त्या म्हणजे सर्वसामान्य माणसाला त्याच्या पगारामध्ये घर घेणं शक्य दिसत नाही, बँकांच्या कुठल्याही क्रायटेरियामध्ये ते बसत नाहीत। काय वाटतं आपल्याला? गेली कित्येक वर्ष स्वातंत्र्यानंतर आपल्याकडे हीच परिस्थिती अजून कायम आहे, परदेशांमध्ये असं दिसत नाही। आपल्याला काय वाटतं? मला असं स्पष्टपणे वाटतं भारतीय कम्युनिस्ट पक्षाला की याला जबाबदार हे या सरकारचं धोरण आहे। पहिली गोष्ट म्हणजे की सिडकोचे हे बोलले की काही लक्ष घरं त्यांनी बांधली, योग्य गोष्ट आहे, परंतु हे मध्यंतरी थांबवलं। सिडको म्हणा, म्हाडा म्हणा, यांनी मोठ्या प्रमाणामध्ये घरबांधणी केली पाहिजे आणि त्यांनी पूर्वी केली। 56 म्हाडाच्या वसाहती मुंबई शहरामध्ये होत्या, पण मध्यंतरी हे धोरण हे बंद केलं आणि बिल्डर्सचं धार्जिणं हे धोरण त्या ठिकाणी ठेवण्यात आलं। आमचं असं म्हणणं आहे की सरकारने, महापालिकेने आणि जी काही स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्यांनी भाडेतत्वावर आणि परवडतील असे घरं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बांधली पाहिजेत। ते त्यांनी सोडून दिलं आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की जमीन उपलब्ध नाही आणि त्या ठिकाणी पैसा नाही। प्रकाशजी, आपण प्रमोद हिंदुरावांना विचारूयात। हिंदुराव, हे आक्षेप जे घेतले जातात की कारणं दिली जातात सरकारकडनं, काय वाटतं आपल्याला?
सर्वसामान्यांना घरं मिळत नाही त्याच्याकरता कारणं अनेक आहेत, भूसंपादनापासून अनेक कारणं आहेत. काय वाटतं आपल्याला? सिडकोकडे आता जागा उपलब्ध आहे, त्याच्यामुळे नवी मुंबई ह्या परिसरामध्ये सिडको कुठल्याही परिस्थितीमध्ये सामान्यांना परवडणारी घरं उपलब्ध करणार आहे. आणि मी खात्रीपूर्वक सांगतो की सिडकोकडे आज पैसाही मुबलक स्वरूपाचा आहे. नव्यानं होणारं या ठिकाणी विमानतळ जे होतं आहे त्याच्यासाठी आम्ही निविदा काढलेली आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचं या ठिकाणी विमानतळ होतं आहे. अटलांटिका एअरपोर्ट जसं आहे तशाच धर्तीवर या ठिकाणी 60 जगातल्या एअरलाईन्स या ठिकाणी येणार आहेत. जवळजवळ 6,10,00,000 पॅसेंजर या परिसरांमध्ये येणार आहेत. आणि त्याबरोबर या परिसरातलं इन्फ्रास्ट्रक्चर ज्यावेळी वाढवायचा आम्ही विचार करतो त्यावेळेला ज्या ज्या सुविधा आम्हाला पुरवायच्या आहेत त्यावेळेला लोकांना घरं कमी दर्जाची, कमी खर्चाची आणि चांगल्या दर्जाची घरं या ठिकाणी आम्हाला उपलब्ध रवीजी काही करून बोलायचं आपल्याला, बोला. आणि त्यानंतर मला एक या ठिकाणी आपल्याला मुद्दाम सांगायचं की यांनी सांगितलं की शासनाच्या वतीने काय, शासन पुरेपूर प्रयत्न करत असतं. आता मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये या परिसरामध्ये ज्यावेळी आम्ही हाऊसिंगची योजना करत असतो त्यावेळेला 12.5%ची योजना ज्यावेळी आली त्यावेळी शेतकऱ्यांनी काही प्लॉट बिल्डर्सना दिले. काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या प्लॉटवर बिल्डरनी तिथे घरं बांधली, परंतु काही ठिकाणी शेतकऱ्यांच्याकडनं घेतलेल्या जागेवर त्या ठिकाणी बिल्डरनी काही लोकांची फसवणूक केली. आणि त्याच्यामुळे लोकांना असं साहजिकच वाटायला लागलं की शासनाकडनं आम्हाला जे पाठबळ मिळालं पाहिजे ते मिळत नाही. परंतु या पुढच्या काळामध्ये हाऊसिंगच्या ज्या ज्या योजना आल्या, नवीन नवीन हाऊसिंगचे प्रकल्प या ठिकाणी सिडकोच्या माध्यमातून झाले, तर या पुढच्या काळामध्ये सिडको चांगल्या प्रकारे विश्वासानं सामान्य माणसाला या ठिकाणी घर उपलब्ध करून देण्यासाठी मदत करेल. त्याचबरोबर बँकांचं यांनी सांगितलं बँका वेळेवर मी कर्ज परत देत एकदा नाही. त्या मुद्द्याकडे येतो. बँकांच्या मुद्द्यावर आपल्याकडे यायचं आहे की ही प्रक्रिया सुविहित कशी करता येईल. अकोलकर तुमच्याकडे मला यायचं पण त्याच्या आधी रवीजीने काहीतरी बोलायचं आहे. बोला रवीजी. हिंदूराव साहब का जो इन्होंने बताया वो बहुत अच्छा, इनका जो उद्देश्य है बहुत अच्छा है. बट हो क्या रहा है, पिछले 8 वर्षों से ये एयरपोर्ट बनने की प्रक्रिया चल रही है और अभी भी ये बोला जा रहा है कि उसको एयरपोर्ट को बनने में अभी कम से कम 4 साल और लगेंगे. मगर इस बीच के अंदर जो आपने देखा बाजार के अंदर कि बिल्डर्स ने एयरपोर्ट दिखा करके जनता को लूटना जो है वो 8 साल पहले से ही शुरू कर दिया. और जो यहाँ के खारघर, नवी मुंबई में जो बेलापुर और इस तरफ के एरिया जो हैं वो यहाँ पर बिल्डरों ने अनाप शनाप रेट जो हैं वो इसके रख दिए हैं. तो मेरा ये कहना है कि ये पूरी की पूरी पॉलिसी के अंदर एक रेगुलेटर की बहुत सख्त जरूरत है जो इस चीज पे नजर रखे कि कोई ब्लैकमेल ना करने पाए, जो लोगों को जिन्हें मकान की जरूरत है उनको ऐसे ब्लैकमेल ना करने पाए. और कंस्ट्रक्शन क्वालिटी और बैंक का लोन, ये सारे फैक्टर्स हैं, इनके ऊपर बहुत नजर रखने की जरूरत है. और इस इंडस्ट्री के अंदर ब्लैक पैसे का, काले पैसे का इस्तेमाल वो फौरन बंद होना चाहिए. इसके लिए एक कानून लाने की आपण बहुत ब्लॅक मनी जरूरत है. बद्दल बोलणार आहोत. प्रकाश अकोलकर, मला 2 मुद्द्यांवर आपल्याला विचारायचं आहे. इलेक्शन ज्या वेळेला येतात त्यावेळेला जनतेला लुभवण्याकरता, भुलवण्याकरता काही एक घोषणा केल्या जातात. 95 पासून 2014 पर्यंत या मागच्या 19 वर्षात आपण जर बघितलं तर 3 वेळेला प्रचंड प्रमाणावर घराच्या किमती वाढल्या. एक म्हणजे IT बूम जेव्हा आला 97 साली त्यावेळेला, तो नंतर फुटला, पण त्यावेळेला घरांच्या किमती प्रचंड वाढल्या कारण ITमुळे लोकांचं इन्कम चांगलं वाढलेलं होतं. दुसरं म्हणजे 2005च्या आसपास एकदा किमती प्रचंड वाढल्यामध्ये ज्याला कुठलंही कारण नव्हतं. आणि तिसरं आत्ता 2012-13ला अचानक घरांच्या किमती 20 ते 25% वाढल्या. वॅटचं वगैरे प्रकरण जेव्हा चालू होतं, बिल्डरांनी मागणं सुरू केलं ग्राहकांकडनं वॅट. या तिन्ही वेळेला कुठेतरी बिल्डर लॉबीचा इंटरेस्ट जपण्यात येत होता असा सर्वसामान्यांचा आरोप होता. काय वाटतं आपल्याला? नाही, अगदी बरोबर आहे. आणि लोकांचं जे स्वप्न असतं घराचं ते किती जुनं आहे. मी तुम्हाला सांगतो की स्वस्तात घर मिळावं. राज कपूरचा 1955 साली श्री 420 नावाचा सिनेमा आला होता. त्याच्यात 100 रुपयाला घर देतो म्हटल्यावरती लोकांच्या झुंडी उफाळल्या होत्या. आणि त्याच घटनेचा ॲक्शन रिप्ले 15 दिवसांपूर्वी आपण पवईला हिरानंदानी कॉम्प्लेक्समध्ये 54,000 घर देतो असं म्हटल्यावरती मंत्रालयासमोर जो रीग लागला त्यातनं आला. मला वाटतं बिल्डर धार्जिणं धोरण 1982च्या आसपास अंतुले मुख्यमंत्री असताना सुरू झालं. त्यांनी जे सिमेंटचा त्यांचं स्कॅम झालं आणि ते खरं होतं खोटं होतं माहिती नाही, पण तेव्हापासून बिल्डर लॉबीचं महत्त्व वाढलं. पुढे त्याच दरम्यान म्हाडा हे जो गरिबांसाठी कमी क्षेत्रफळाचं म्हणजे बुवा एक 300 फुटाचं किंवा 450 फुटाचं घर बांधत होते, ते सगळं बंद पडलं. आणि त्यांनी पण एकदम आलिशान टॉवर्स मार्बल लावून चकचकीत करून ते काही लाखांमध्ये विकायला सुरुवात केली. भाडेतत्वावरची घरं देण्याची पद्धत म्हाडानी जवळपास बंद करून टाकलेली आहे. आणि त्याच वेळेला जी शिवसेना भाजपच्या युतीच्या सरकारने मुंबईतल्या झोपडपट्टीवासियांना मोफत घरांचं स्वप्न दाखवलं, ते साकार तर झालंच नाही, पण त्याची परिणती उलटी जागांचे भाव, शिवशाही पुनर्वसन प्रकल्प होता. मग तो शिवशाही पुनर्वसन प्रकल्प या नावाने बाळासाहेबांच्या हट्टापोटी चालवला गेला, सरकारच्या तिजोरीतून पैसे देऊन. आणि एकूणच पुढे बिल्डरांचीच चलती सुरू राहिली असं दूरवरून बघताना वाटतं.
मला प्रमोद हिंदुराव आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे की अनेक प्रकारच्या योजना आपण बघतो, म्हणजे बीडी कामगार घरकुल योजना राज्य शासनाने चालवली, त्याच्यात बीडी कामगारांसाठी जुलै 2001 पासून ही योजना चालवली गेली. प्रति घरी 20,000 रुपये घराकरता द्यायचे आणि ती योजना सोलापूर, नाशिक, कोल्हापूर, नांदेड अशा शहरांमध्ये राबवली गेली आणि 2012 डिसेंबरच्या अखेरीस 12,079 घरं त्यात बांधून झाली असं सरकारी रिपोर्ट सांगतो. शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाची योजना 98ला सुरू झाली आणि 2012पर्यंत फक्त 10,673 घरं बांधली गेली. या सगळ्या प्रकारामध्ये योजना फक्त जाहीर होतात पण सर्वसामान्यांपर्यंत तिचा लाभ पोचत नाही. काय कारण आपल्याला वाटतं त्याची? लाभ पोचत नाही याचा अर्थ तिथे काम करणारे अधिकारी वर्ग असेल, त्याचा पदाधिकारी असेल, तो जर सक्षम असला तर माझ्या माहितीप्रमाणे हे करू शकतो. मी आलेले 1-1.5 वर्ष झाला आणि 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही जवळजवळ 10,000 घराची योजना या ठिकाणी अवलंब करत आहोत. 10,000 घराची योजना करत असताना या परिसरामध्ये चांगल्या प्रकारचं घर, दर्जेदार घर आम्ही द्यायला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. राज्याचे मुख्यमंत्री चव्हाण साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्ट चार्ज घेताना मला सांगितलं होतं की सामान्य माणसांना परवडणारी घरं या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिली पाहिजेत. अकोलकर साहेबांनी सांगितलं का या ठिकाणी बिल्डर धार्जिणं धोरण आहे. माझ्या माहितीप्रमाणे लोकशाही आघाडी सरकारनं बिल्डर धार्जिणं धोरण काही घेतलेलं नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, मगाशी आपण बीडी कामगारांचा विषय काढला. शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी या परिसरातल्या माथाडी कामगारांना घरं देण्याचा निर्णय घेतला. जवळजवळ 3,000 घरं, 3,500 घरं सिडकोनी बांधून दिली. आज मी तिला 3,000 घरांच्या जमिनीचा ताबा आम्ही दिला आहे आणि जवळजवळ 7,000 ते 10,000 घरं अजून या परिसरातल्या माथाड्यांना कमी दरामध्ये दर्जेदार घरं आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. ते देत असताना विकासाची कामंसुद्धा सिडकोनी मोठ्या प्रमाणात या परिसरामध्ये केलीत. प्रकल्पग्रस्तांना सुद्धा न्याय देण्याची भूमिका सिडकोनी केलेली आहे आणि हे करत असताना नयना जो प्रकल्प येतो आहे एअरपोर्टच्या अनुषंगानं, मगाशी आम आदमीच्या नेत्यांनी सांगितलं का एअरपोर्ट होतं अजून बरेच वर्ष लागली, परंतु मध्यंतरीच्या कालावधीमध्ये जागेचा प्रश्न होता, एन्व्हायरमेंटचा प्रश्न होता, ते सर्व मार्ग निकालले आहेत आणि 5 फेब्रुवारीला आम्ही निविदा काढली. त्या निविदेमध्ये ग्लोबल टेंडर आम्ही उपलब्ध त्या ठिकाणी होणार आहे आणि 9,500 कोटीचा फर्स्ट फेजचं काम आम्ही तात्काळ सुरू करण्याचा प्रयत्न करणार आहोत. हे करत असताना या परिसरामध्ये संपूर्ण भारतामधले लोक या नवी मुंबई परिसरामध्ये येतात आणि त्यामुळे गोरगरिबाला परवडणारी घरं सिडको चांगल्या प्रकारे बांधून देते. आणि त्याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर व्हॅली शिल्पची आम्ही जाहिरात या ठिकाणी काढली होती. 1 मिनिट अकोलकर साहेब, 1 मिनिट बोलतो. व्हॅली शिल्पची आम्ही योजना काढली. 1250 घराची योजना होती. जवळजवळ 10,000 ते 12,000 अर्ज या ठिकाणी आले. याचा अर्थ लोकांची मागणी प्रचंड प्रमाणात आहे आणि सिडकोने एक ट्रान्सपरन्सी ठेवलेली आहे. लॉटरी पद्धतीने चांगल्या प्रकारची दर्जेदार घरं देत असताना लॉटरी पद्धतीने कुठलाही वशिलेबाजी या पुढच्या काळामध्ये होणार नाही. याच्यापूर्वी काय झालं मला माहीत नाही. आणि आपण मगाशी उल्लेख केला की हाऊसिंगची स्कीम ज्या करताना भाडे तत्वावर दिली पाहिजे. म्हाडानी ती योजना म्हाडा किंवा MMRDने लावण्याचा प्रयत्न केला, परंतु सिडकोकडे अशा पद्धतीची काही योजना आज तागायत नाही आहे. परंतु याचासुद्धा विचार सिडको जाणीवपूर्वक करेल की ज्या लोकांकडे आज मी त्याला पैसे भरण्यासाठी नाहीत, त्यांना जर भाडे तत्वावर देता आले तर तोही विचार सिडको महामंडळ करेल. परंतु यापुढच्या काळामध्ये फक्त नवी मुंबईपुरता सिडको मर्यादित राहणार नाही, तर सोलापूर असेल, कोल्हापूर असेल, पिंपरी चिंचवड असेल, पुणे असेल, नाशिक असेल, लातूर असेल, जालना असेल आणि नागपूर असेल, या परिसरामध्ये सुद्धा सिडको आता कुळगाव, बदलापूर, कल्याण या परिसरामध्ये सिडको जाण्याचा प्रयत्न करते. कारण अर्बनायझेशन इतकं मोठ्या प्रमाणात झालं आहे. लोकांची राहण्याची व्यवस्था शहरी भागामध्ये जर आम्हाला करायची असेल तर त्या ठिकाणी प्लॉट उपलब्ध पाहिजेत. ठीक आहे, मला या प्लॉटच्या मुद्द्याकडे यायचं आहे, कारण प्लॉट्समध्ये भूखंड आणि शहरालगतच्या जमिनींमध्ये मोठ्या प्रमाणावर काळा पैसा गुंतवला जातो वेगवेगळ्या फील्ड्समधनं आणि त्यातून फार मोठ्या भ्रष्टाचाराला किंवा गैरव्यवहाराला स्थान मिळण्याची शक्यता असते. या सगळ्या मुद्द्यांवर आपण चर्चा करणार आहोत, पण त्याच्या आधी आपण घेऊयात एक छोटीशी विश्रांती.